उद्धव ठाकरेंनी मवियाच्या पत्रकार परिषदेत भाजपवर घणाघाती टीका केली आहे। त्यांच्याच लोकांनी संविधान बदलण्याचं सांगितलं होतं, त्यांनी हा नॅरेटिव्ह सेट केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। तर दुसरीकडे 2014 पर्यंतच्या गोष्टी काढल्या तर नॅरेटिव्ह कुणी सेट केलं असा हल्लाबोल त्यांनी केला। नरेंद्र मोदींना समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं, पण त्यांना ते समजलं नसल्याचा टोला ठाकरेंनी लगावला। तर उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करून दाखवला असा खोचक टोला लगावला। यांना मत दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले। हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे। कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती। पण आता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मला आठवते। मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते वसली 3 गावं, 2 काय, एक वसेची ना। आता हालत त्यांची तशीच आहे, तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये। मराठी मतं कमी मिळाली असं महायुतीचे नेते म्हणतात। खरंच मराठी मतांचं काय आणि यंग फॅक्टर मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण? त्याचं म्हणणं यंग फॅक्टर खूप चालला, अल्पसंख्याक एम म्हणजे मराठी आलंच ना, एम मध्ये मराठी नाही, एम फॅक्टर। आणि मी तुम्हाला सांगतो, या वेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं। तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला ताळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो, तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे। तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियांनी आणि उत्तर प्रदेश, जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे। म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे। वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे। ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खाल्लं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे। आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागले की नाही जागले? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काही कळलेला नाही। मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागले आणि जागणार आहेत की नाही जागणार? शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत थेट नरेंद्र मोदी यांच्या अपयशाचा मुद्दा उपस्थित करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। देशाच्या पंतप्रधानांच्या 18 सभा आणि 1 रोड शो झाला। त्यांच्या 18 सभा आणि रोड शो झाला त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त सभा होतील तेवढी आमची मतं स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल। त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणं हे आमचं कर्तव्य समजतो असं शरद पवार म्हणाले। लोकांच्या उमेदवारांना जनतेने फारच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जेवढ्या ज्या जागा निश्चित होती सगळं आमच्या स्वस्थ बहुमताच्या दृष्टीने अनुकूल वातावरण होईल। त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतं। एवढंच सांगायचं की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला।
त्या संबंधीची कारणं अनेक आहेत, पण ते आम्ही असं बोलू इच्छित नाही. नॉन करप्टेड अजित पवार यांना जवळ घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, तुम्हाला असं वाटतं का? बरेच प्रश्न समजले नाही. ब्रँड अजित पवारांना घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. त्याचं काय, त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं. आम्ही त्याच्या